नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या जबरदस्त ट्विस्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला मालिकेमध्ये नवीन काहीतरी बघायला मिळणार आहे, ज्याचे आपण कमळी काय करू शकते हे सगळ्यांना माहिती आहे. पण अनिकासुद्धा आपण तिला काहीही समजत नाही, अगदी क्षुल्लक समजत असतो. ती काय करू शकते किंवा कुठच्या थराला जाऊ शकते हे जर बघायचं असेल तर हा ट्विस्ट अगदी शेवटपर्यंत बघा. मजेदार आणि धमाकेदार झालेला आहे. मित्रांनो, ट्विस्ट आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर आत्तापर्यंत आपण असं बघितलं की आता बाबांचा ॲक्सिडेंट घडवून आणलेला असतो किंवा ॲक्सिडेंट केलेला असतो तो कामिनीने. काहीही करून बाबांना या जगातून संपवायचं असतं, कारण बाबांनी रागाच्या भरात कामिनीच्या कानाखाली दिलेली असते. आणि आता कानाखाली दिली आहे म्हटल्यावर बाबा आता हालचाल करायला लागले हे कामिनीला कळालेलं असतं. हा म्हातारा आज या म्हातारीच्या व्रताने हालचाल करायला लागलाय, माझ्या कानाखाली देतोय, तर हा म्हातारा उद्या काहीही करू शकतो हे कामिनीला माहिती असतं. कामिनीने म्हणूनच पक्का बंदोबस्त करायचं असं ठरवलेलं असतं. आणि आता पक्का बंदोबस्त करायचं म्हणजे नेमकी काय करायचं, तर कायमचा आवाज बंद करायचा. बाबांना या जगातून संपवून टाकायचं. या जगातून हा म्हातारा जर गेला तर कसलं काय, आपल्या घराणं म्हातारीजवळ सांगणार नाही किंवा काही उरणारच नाही आणि माझं राज्य मोकळं होणार. आणि एकदा काय म्हातारा गेला की म्हातारी कोलमडणार आणि एकटी पडणार. राज्यात तर काय आपलं काही त्याच्या म्हणजे आपल्या पुढे त्याचं काही चालत नाही हे म्हातारीला माहिती आहे. त्यामुळे कामिनीने अगदी डोकं लावलेलं असतं, शांतपणे विचार केलेला असतो की ही म्हातारी ह्या म्हाताऱ्याच्या जीवावर उड्या मारते, मग आपण या म्हाताऱ्याचं काम केलं तर म्हातारी उडायचंच बंद करेल की. कामिनीने योग्य असं डोकं वापरलेलं असतं आणि बरोबर जे तिला हवंय ते तिने करण्याचा प्रयत्न केलेला असतो. कुणाच्याही नकळत तिने बाबांना आता गाडी ढकलत 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 हायवेपर्यंत नेलेली असते आणि हायवेला कुणाचं लक्षही नसतं. बरोबर तिने बाबांची गाडी अशी उतारावरून ढकलून दिलेली असते आणि खालून वर भरधाव वेगाने टेम्पो येत असतो. कोणाचंही लक्ष नसतं किंवा कोणाच्या लक्षातही येत नाही, त्या याच्यातच ती गोष्ट घडून गेलेली असते. बाबा स्वतःला वाचवण्याचा खुर्चीवर बसल्या बसल्या खूप प्रयत्न करतात, पण बाबा काहीच करू शकत नसतात, कारण बाबांना चालता येत नसतं. भरधाव वेगाने ट्रक येतोय समोरून, त्यामुळे बाबा हालचाल करायला लागतात, धडपड करतात, पण त्यांच्या धडपडीचा हालचालीचा काही एक उपयोग होत नाही. त्या ट्रकने बाबांना उडवलेलं असतं. आणि असं काय उडवलेलं असतं की बाबांची जी ढकलगाडी असते ती तुटलेली असते. बाबा कुठेतरी लांब जाऊन पडलेले असतात, चष्मा कुठा पडलेला असतो. अगदी बाबांची वाईट अशी अवस्था झालेली असते. भीषण असा अपघात असतो की तो अपघात झाल्यावर कुणीही वाचणार नाही असं समोर चित्र दिसत असतं. इतका भयानक असा अपघात या कामिनीने घडवून आणलेला असतो आपल्या बाबांचा ॲक्सिडेंट झालेला असतो. बाबा जेव्हा लांब उडून असे खाली पडलेले असतात जमिनीवर, तेव्हा बाबांच्या पडल्या पडल्या तोंडातून रक्त यायला सुरुवात होते आणि डोळे बंद झालेले असतात. आता ते बघितल्यावर कुणीही सांगेल की हा माणूस वाचणार नाही, इतका भीषण असा अपघात घडवलेला असतो. बाबांचा अपघात घडलेला असतो हायवेच्या या टोकाला. आणि आजी म्हणजे अन्नपूर्णा आजी, राजन किंवा सगळे जे काम करणारे सहकारी आहेत ते सगळे जे काही असतात ते एकमेकांच्या सोबत चर्चा करून बाबा कुठे असतील याची शक्यता घेऊन सगळीकडे शोधाशोध सुरू करतात. राजन सुद्धा शोधत असतो, अन्नपूर्णा आजी सुद्धा शोधत असतात. अन्नपूर्णा आजी तर वेडीपिशी झालेली असते की बाबा कुठेच दिसत नाही, आता करायचं काय. सगळीकडे शोधाशोध केलेली असते. राजन सुद्धा खूप जिथे बाबा जाऊ शकतात त्या ठिकाणी जाऊन राजनने चौकशी केलेली असते, बघितलेलं असतं बाबा दिसतात की काय. राजनला बाबा कुठेच दिसलेले नसतात. राजन अगदी थक्क झालेलं असतो, काय करू आणि काय नाही राजनला कळत नसतं. शेवटी राजन घरी येतो आणि आईला सांगतो की आई सगळीकडे शोधलंय, जिथे जिथे शक्यता आहे की बाबा जाऊ शकतात ते सगळीकडे शोधलेलं असतं, सुहास आणि बाबा कुठेच दिसत नाहीये. आता मात्र अन्नपूर्णा आजीला टेन्शन आलेलं असतं. ती आता देवाजवळ जाते, प्रार्थना करते, पण जे व्हायचं आहे जेव्हा जे घडायचं आहे ते तर घडून बसलेलं असतं. आता मात्र काही करून काहीच फायदा नसतो. दिवसभर त्यांनी सगळीकडे शोधाशोध केलेली असते. शेवट आता पोलिसांना बोलवणं याशिवाय काही पर्याय उरलेला नसतो. राजनने आता हिंमत केलेली असते आणि इन्स्पेक्टर साहेबांना बोलवलेलं असतं. इन्स्पेक्टर साहेब आता घरी येतात आणि चौकशी करायला लागतात. तेवढ्यात काय सुहास फोन लावतो आणि आजोबांचा ॲक्सिडेंट झालाय, त्यांना मी हॉस्पिटलमध्ये आणलंय असं सांगतो. जराही वेळ व्हायला घालवत नाही आणि हे डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले असतात. पोहोचल्यावर समोर चित्र दिसतं की डॉक्टरांनी 48 तासांची मुदत दिलेली असते बाबांची. 48 तासात शुद्धीवर आले तर ठीक, नाही तर या माणसाची गॅरंटी आम्ही घेणार नाही किंवा आमच्या हातात काहीच नाही असं सांगितलेलं असतं. सुहास अगदी अन्नपूर्णा आजीकडे बघतो आणि हसत असतो आणि म्हणतो, म्हातारे तो म्हातारा वाचणार नाही याची तर मी सोय केली आहे ग. त्याची नाडी बंद झाल्यावर तिथे इथपर्यंत पोहोचवलाय, म्हणजे तो जगणार नाही. सकाळपर्यंत आता बातमी कळणारच. सुहास हसत असतो, क्रूरपणे अन्नपूर्णा आजीकडे बघत असतो. तो थोड्या पैशांसाठी विकले गेलेला असतो. अन्नपूर्णा आजीने इतकं जीव लावलेलं असतं, इतकं छान त्याला
घरामध्ये वागणूक दिलेली असते, तरी सुद्धा पैशांच्या लालचीने त्याने बाबांचा ॲक्सिडेंट केलेला असतो आणि कामिनीला या क्रूर कृत्यामध्ये साथ दिलेली असते. आता बाबा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतात. 48 तासात शुद्ध आली तर ठीक. सगळ्यांना टेन्शन येतं आणि सगळ्यांनाच कळालंय. त्याप्रमाणे कमळीला कळालेलं असतं, अनिकाला कळालेलं असतं. अनिकाला कळतं आणि अनिका म्हणते ही म्हातारडी मी आता नापास झाली आहे, त्यामुळे म्हातारडी सगळी काही जी प्रॉपर्टी आहे ती तर मला काही देत नसते. मग आता म्हातारीला मला प्रॉपर्टी दे किंवा माझ्या नावावर कर असं म्हणण्यासाठी तिला काहीतरी ब्लॅकमेल करायला लागणार आहे किंवा असं काहीतरी मजबूर करायचं की ती बरोबर सगळं काही मला देणार. मग हे कसं करायचं? जो म्हातारा त्या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर आहे त्या म्हाताऱ्याला जर आपण या जगातून उठवलं तर आपण सगळं काही करू शकतोय. अनिकाने एवढ्याशा बुद्धीमध्ये तिची फार काही गोष्टी आलेल्या असतात आणि पहिल्यांदाच चांगला विचार केलेला असतो की म्हातारा जमेला तर मला प्रॉपर्टी मिळू शकते. कामिनीची नात असते आणि बरोबर कामिनीसारखाच विचार करते. कामिनीने म्हाताऱ्याला जवळजवळ मारलेलंच असतं, तर उरलेलं थोडंफार अनिका मारणार असते. अनिका आता मागचा पुढचा विचार करत नाही. अनिकाच्या बुद्धीप्रमाणे अनिकाने घाई केलेली असते आणि ती लगेच हॉस्पिटलमध्ये आलेली असते. आजोबा आजोबा कुठे आहेत आजोबा माझे? आणि फार रडायचं, फार नाटक केलेलं असतं तिने. आणि मग काय गुपचूप म्हणते की मला आजोबांना जाऊन भेटायचंय, मी जाऊ का भेटायला? तेव्हा तिला सगळेच म्हणतात की जा बघ तुझ्या डोळ्यांनी बाबांना, तुला बघितल्यावर कदाचित बाबा उठले तर उठले. अगदी प्रेमाने अनिकाला सांगितलेलं असतं आणि अनिका सुद्धा फार नाटक करते, बाहेर आसू गाळत असते आणि आतमध्ये जाऊन क्रूरपणे हसते आणि म्हाताऱ्या अरे शेवटच्या घटिका मोजायला आली आहे तुझ्या मी, आता तू काय जगत नसतो. त्या माझ्या आजीने थोडंफार तुला मारलंय, आता उरलेला सगळाच तुला संपवून टाकते आणि मग सगळं काम होईल की. त्या माझ्या आजीचंही काम होईल आणि माझंही काम होईल आणि मुळात म्हणजे तुझी बायको वेडी होईल आणि सगळं जे काही आहे ते मला मिळणार. त्यामुळे म्हाताऱ्या मी तुला मारणार यात काही शंकाच नाही. आणि का बाबांकडे बघत असते आणि हे बोलत असते. बाबा आता बेशुद्ध अवस्थेत असतात आणि का काय बोलतीये काय करते बाबांना काही एक माहिती नसतं. आणि का आता जरा अंदाज घेते, इकडे तिकडे बघते आणि सगळे आता हॉलमध्ये बसलेत हॉस्पिटलच्या म्हटल्यावर इथे कोणी येत नसतं. आणि का अगदी बिनधास्त बाबांच्या जवळ जाते आणि जवळ गेल्यावर तिने बरोबर ते व्हेंटिलेटरचं जे बटन असतं म्हणजे तो कॉक असतो तो बंद करण्याचा प्रयत्न केलेला असतो. व्हेंटिलेटरचं बंद करून टाकलं तर हा मात्र काही सेकंदात मरणार यात काही शंकाच नाही. देवी आईला काहीच मान्य नसतं. अन्नपूर्णा आजीने मनापासून सगळी सेवा केलेली असते. मनापासून देवी आईला सांगितलेलं असतं की माझ्या कुंकवाचं रक्षण कर. अन्नपूर्णा आजीचं म्हणणं देवी आईने ऐकलेलं असतं आणि तिथे देवी आईने पाठवलेलं असतं आपल्या कमळीला. जशी काय बातमी बाबांच्या ॲक्सिडेंटची कमळीपर्यंत पोहोचते, कमळी वेळ व्हायला घालवत नाही आणि पळतच सुटलेली असते. डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये येते. अन्नपूर्णा आजीला विचारते की आजोबा कुठे? तेव्हा तिला दाखवलेलं असतो कुठे बाबांची रूम. कमळी आता पळतच येते आणि धाडकन दार उघडते. अनिका जे करतीये तिने बघितलंय. आता अनिकाच्या सनकन अशी कानाखाली ठेवून देते आणि जराही लाज वाटत नाही का ग अनिका? अनिका जोरात अशी किंचाळलेली असते कमळी आणि कानाखाली तर दिलेलीच असते. आता अनिकाला काय करू आणि काही नाही काही सुचत नाही. अनिका इतक्या खालच्या पातळीला जाशील, इतकी नालायकासारखी वागशील असं वाटलं नव्हतं. कॉलेजमध्ये जे काही कृत्य केलंय त्याचं फळ तर तुला मिळालंय, अक्षरशः नापास झाली आहे तू. आता इथे या निरागस बाबांचा जीव घ्यायला निघाली, जराही लाज वाटत नाही का ग? यांनी काय केलंय तुझं की त्यांना डायरेक्ट जीवे मारण्यासाठीच इथे आली आहे? कमळी टमळी शहाणपणा शिकवायचा नाही. या कमळीने परत दुसरी कानाखाली दिलेली असते, कारण कमळीचा अगदी संताप झालेला असतो, क्रूरपणाची हद्द गाठलेली असते, अगदी नालायकपणा केलेला असतो आणि हे कमळीला सहन झालेलं नसतं. अनिकाच्या 2-3 थोबाडा दिलेले असतात आणि तिला ओढत आता बाहेर घेऊन आलेली असते. व्हेंटिलेटर व्यवस्थित आहे का चेक करते कमळी आणि ओढत अनिकाला बाहेर घेऊन येते. अनिका बाहेर आल्यावर अन्नपूर्णा आजीला जर सांगितलं तर त्यांना धक्का बसेल, त्यामुळे ती काही बोलत नाही आणि अगदी नॉर्मल असं झालेलं असतं. अनिकाला म्हणते की अनिका बाहेर चल जरा बोलायचंय तुझ्याशी. अनिका म्हणते कमळे तुझ्याशी बोलायला वेळ नाही आणि याच्या फालतू गोष्टींसाठी तर अजिबात नाहीये. अनिकाने एवढं सगळं करून सुद्धा नामानिराळी झालेली असते आणि कमळी जेव्हा म्हणते की बाहेर चल मला बोलायचंय तेव्हा नाही असं म्हटलेली असते. कमळीने अनिकाची अक्कल जागेवर आणायचं ठरवलेलंच असतं. अगदी जबरदस्तीने सगळ्यांच्या समोर ओढत तिला बाहेर आणते. अशी काय तिची अक्कल जागेवर आणण्यासाठी तिला तुडवलेली असते आणि असं सुनावलेलं असतं की अनिका बाबांच्या आजीच्या सावलीला सुद्धा उभं राहणार नाही, इतकी तिला अद्दल घडवलेली असते. कमळी म्हणते मी जेवढं प्रेम करू शकते एखाद्यावर तेवढीच त्याची अक्कल जागेवर आणण्यासाठी प्रयत्न सुद्धा. अनिकाला इतका त्रास दिलेला असतो, इतकं टॉर्चर केलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की आजोबा आणि आजीच्या जवळ जरी गेली, केसाला जरी धक्का लागला तर माझ्याशी गाठे लक्षात ठेवायचं. त्यांना जर काही झालं तर मी तुला काही सोडत नसते हे लक्षात घ्यायचा. त्यामुळे परत आजचा तो क्रूरपणा केला, जो नालायकपणा करायला निघाली होती तो परत करायचा नाही. तू वाचली आहे, मी तुला सोडून दिली आहे,
आता जर परत त्या दोघांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी मात्र तुला पोलिसांच्या ताब्यात देईन आणि मागचा पुढचा काहीच विचार करणार नाही. तुला मी पोलिसांच्या ताब्यात देऊन नको नको ते गुन्हे तुझ्यावर दाखल करून कायमची खडी फोडायला लावेल. कॉलेजमधून तर बाहेर निघलीच आहे तू. तुला मी आयुष्यातून सुद्धा उठवीन. माझ्या आजोबा आजीच्या केसाला जरी धक्का लागला तर माझ्याशी गाठे आणि काल लक्षात ठेवायचं. कमळीने खड्या शब्दामध्ये तिला सुनावलेलं असतं आणि अनिकाची अक्कल आता जागेवर आलेली असते. कारण अनिकाला कोणीतरी चांगलं शिकवणारं किंवा खडसवणारं हवं होतं आणि आता तिने हद्द पार केलेली असते. त्यामुळे कमळी सुद्धा काही मागं पुढं बघत नाही आणि आता कशाचाही विचार न करता तिची डायरेक्ट बोलतीच बंद करून टाकलेली असते. अनिका म्हटलेली असते, ठीक आहे, मी काय त्या म्हातारीच्या नादाला लागणार नाही. जे काय झालंय ते कोणाला सांगू नको, आपल्यातच ठेव. कमळी म्हणते, आपल्यात ठेवणार, फक्त जोपर्यंत तू शांत आहे तोपर्यंत मी. तू जर काहीही केलं तर मी सगळ्यांना सांगणार आणि आधी पोलिसांना बोलवणार. बघू आता कमळीने अनिकाला अद्दल घडवलेली असते. अनिका ऐकणार का आणि आजोबा आजीच्या परत नादाला लागणार नाही का? हे जर बघायचं असेल मित्रांनो तर आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग तर इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो. नमस्कार.